हा फक्त विद्यार्थ्यांचा लढा नाही, हा आपल्या समाजाच्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा लढा आहे। 5 ऑगस्ट 2026 महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने शासकीय आदिवासी वसतिगृहांबाबत नवीन GR काढला। या GR मध्ये वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्षांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आणि सर्वात मोठा वाद निर्माण झाला तो म्हणजे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उपोषण, संप किंवा आंदोलन करण्यावर निर्बंध। आता जरा विचार करा, एक आदिवासी विद्यार्थी घरची परिस्थिती हालाकीची असताना शिक्षण घेण्यासाठी शहरात येतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, नोकरीची स्वप्न पाहतो आणि त्याला जर म्हटलं गेलं तुझं वय 26 वर्षांपेक्षा जास्त आहे म्हणून आता तुझ्यासाठी वसतिगृह नाही, तर त्याने शिक्षण सोडायचं का? नाही। म्हणूनच नागपूरपासून चंद्रपूरपर्यंत, पुण्यापासून नाशिक आणि अमरावतीपर्यंत आदिवासी विद्यार्थी रस्त्यावर उतरले। कुठे ठिय्या आंदोलन, कुठे उपोषण, कुठे अनिश्चितकालीन आंदोलन। पुण्यात मांजरी येथे विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। चंद्रपूरमध्ये विद्यार्थी उपोषणाला बसले। नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू ठेवलं आणि या दबावानंतर 14 ऑगस्टला शासनाने काही प्रमाणात सुधारणा केली। वयोमर्यादा 26 वरून 30 वर्ष करण्यात आली। आंदोलनावरील काही निर्बंध हटवण्यात आले, पण विद्यार्थ्यांचे म्हणणं स्पष्ट आहे, आम्हाला अर्धवट सुधारणा नको, आम्हाला आमचे हक्क हवेत। 11 नोव्हेंबर 2011च्या मूळ GR लागू करा। प्रलंबित DBT आणि विद्यार्थ्यांची रखडलेली बिले तात्काळ द्या। वसतिगृहांमध्ये संगणक, वाचनालय, 24 तास वायफाय, प्रिंटर आणि स्पर्धा परीक्षांची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करा। आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाय करा। आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी विमा संरक्षण द्या। प्रलंबित आदिवासी नोकर भरतीचा प्रश्न मार्गी लावा आणि पेसा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा। हा शिक्षणाचा प्रश्न आहे, भविष्याचा प्रश्न आहे, हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। आणि आता आपल्याला एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, आपल्या समाजातील आपले भाऊ बहिणी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी रस्त्यावर उतरले आहेत, ऊन पाऊस वारा सहन करत आहेत, उपोषण करत आहेत, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लढत आहेत, तर समाज म्हणून आपण काय करणार? आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार। लक्षात ठेवा, आज आंदोलन करणारा विद्यार्थी उद्या आपल्या समाजाचा शिक्षक होऊ शकतो, अधिकारी होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो, वकील होऊ शकतो, स्पर्धा परीक्षेतून मोठ्या पदावर जाऊ शकतो। आणि म्हणूनच आज त्यांच्या शिक्षणासाठी उभं राहणं म्हणजे उद्याच्या संपूर्ण समाजासाठी उभं राहणं आहे। म्हणून कोणत्याही पक्षाच्या नावाने नाही, कोणत्याही नेत्याच्या नावाने नाही, तर आपल्या समाजाच्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आंदोलन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहूया। आवाज शांत करू नका, प्रश्न दाबू नका आणि आपल्या विद्यार्थ्यांना एकटं सोडू नका, कारण आज ते आपल्या हक्कांसाठी लढत आहेत। उद्या हाच संघर्ष आपल्या मुलांच्या भविष्याला दिशा देणार आहे। जय आदिवासी, जय संविधान। जे श्री राखो आपल्या समाजाच्या भविष्यासाठी आवाज उठवत राहणार।